जवळपास 1.5 लाख किलोमीटर चालवलेली आहे. तसं बघायला गेलं तर कम्फर्ट आणि जे गाडीचं इंजिन आहे, जो लुक आहे ना, म्हणजे हे सगळं जे डिझाईन आहे ह्या गाडीच्या इंजिन मध्ये किंवा गिअरबॉक्स मध्ये काही प्रॉब्लेम आला एवढा खर्च लागतो. हो, मायलेज तसं सांगायला गेलं तर मायलेज खूप. आजपर्यंत या गाडीमध्ये तुम्हाला असं काही निगेटिव्ह पॉईंट काय जाणवले असतील तर ते ऑनेस्टली सांगा आपल्या व्ह्युअर्सला. एक फक्त समजा ही गाडी आपल्याला बदलायची, ही गाडी तुम्ही विकली, हो, या गाडीच्या रिप्लेसमेंट मध्ये कोणती गाडी? कमेंट्स मध्ये विचारतात की दादा क्रिस्टा कशी आहे, क्रिस्टा आम्ही घेऊ का नको. मी तुम्हाला सगळ्यांना एक ऑनेस्टली उत्तर सांगतो. आत्ता पण गाडीची मला रिसेलला व्हॅल्यू की ही गाडी जर रिसेल मार्केटमध्ये घ्यायची तर कुठल्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. नमस्कार, आज आपल्या सोबत आहे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि हा जो व्हिडिओ आहे हा इनोव्हा क्रिस्टाचा रिव्ह्यू नसून हा एक ओनरशिप रिव्ह्यू आहे. आणि ओनरशिप रिव्ह्यू मध्ये स्पेशल काय तर ही जी गाडी आहे ही आहे माझे मित्र नीरज यांची आणि यांनी ही गाडी जवळपास 1.5 लाख किलोमीटर चालवलेली आहे आणि गेल्या 7 वर्षापासून ते ही गाडी वापरत आहे. प्लस त्यांच्याकडे सेम अजून एक इनोव्हा क्रिस्टा आहे. आज आपण त्यांना क्लिअरली विचारणार आहोत की आतापर्यंत इनोव्हा क्रिस्टा मध्ये त्यांना काय प्रॉब्लेम्स आले, सर्व्हिसचा खर्च किती येतो आणि मी अजून एक त्यांना प्रश्न विचारणार आहे जो की म्हणजे जर त्यांना गाडी रिप्लेस करायची वेळ आली, ह्याच गाडीला रिप्लेस करायचं असलं तर ते कुठली गाडी घेणार? परत इनोव्हा क्रिस्टा घेणार का, इनोव्हा हायक्रॉस घेणार का, फॉर्च्युनर घेणार? चला तर आता मी पहिले आपल्या व्हिडिओमध्ये बोलवतो माझे मित्र आहे नीरज बडावळे, जे की पुण्यातील उद्योजक आहे, बिल्डर आहे. या, नमस्कार. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आपल्या ऑडियन्सला आता तुम्ही सगळ्यात पहिले तर हे सांगा, तुम्ही इनोव्हा क्रिस्टाच का घेतली? तुम्ही याच्या जागी फॉर्च्युनर किंवा XUV 700 वगैरे अशा गाड्या का नाही घेतल्या? गाडीचं तसं बघायला गेलं तर कम्फर्ट आणि जे गाडीचं इंजिन आहे एवढं म्हणजे भारी आहे की त्याला काही तोडच नाही दुसऱ्या गाडी सोबत. तुम्हाला याच्या कंपॅरिझन मध्ये XUV वगैरे अशा गाड्या काय आवडत नाही आवडत. अच्छा, आता मी काही प्रश्न तुमच्यासाठी स्पेशल काढून आलेले आहे. प्रश्नांचा भडीमार करणार आहे मी तुमच्यावर, कारण की आपल्या व्ह्युअर्सला नक्की कळलं पाहिजे की इनोव्हा क्रिस्टाचा एवढा फॅन बेस कशासाठी आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर मला हे सांगा, हे कोणतं व्हेरियंट आहे आणि ही काय पेट्रोल आहे, डिझेल आहे, ऑटोमॅटिक आहे, मॅन्युअल आहे, काय? आपली गाडी डिझेल आहे, 2.8Z टॉप मॉडेल ऑटोमॅटिक आहे. अच्छा, आणि ही कधी घेतली तुम्ही? आता गाडी घेतली आपण 2018 मध्ये. ओके, 2018 साली घेतली. हो, म्हणजे आता जवळपास तुम्हाला नाही म्हणलं तरी 7-8 वर्ष पूर्ण झाले. 7-8 वर्ष पूर्ण झाले. आता जो पुढचा प्रश्न आहे माझा, मला हे सांगा, ह्या गाडी व्यतिरिक्त अजून कोणत्या गाड्या आहेत तुमच्याकडे? अजून एक इनोव्हाच आहे सेम. अच्छा, क्रिस्टाच आहे? हो, क्रिस्टा ती पण 2.8Z ऑटोमॅटिकच आहे. अच्छा अच्छा. हा, आणि दुसरी आपली किया एक सोनेट, थार रॉक्स आहे, अच्छा, ऑडी एक आहे. ओके. हा, तर यांच्याकडे बाकी पण भरपूर गाड्या आहेत, जसं की थार रॉक्स आहे, अजून एक इनोव्हा क्रिस्टा आहे, किया सोनेट आहे. तर ह्या सगळ्या गाड्यांमधून तुम्ही ही गाडी किती वापरतात? म्हणजे जो तुमचा दैनंदिन सिटीचा यूज आहे त्याला तुम्ही जास्त कोणती गाडी वापरतात? आणि लॉंग हायवे ट्रिप असतात, समजा तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही कोणती गाडी वापरता? सिटीमध्ये तर मी जास्त करून किया बारीक आपली बरी पडती त्याच्यामुळे. पण लॉंग ड्राईव्हला जर म्हणलं तर ह्या गाडीशिवाय इतर गाडी कोणतीच आवडत नाही मला. मग ती फॉर्च्युनर मध्ये पण जाऊन बसलो मी आणि बाकी सगळ्या गाड्यांमध्ये बसलो. ऑडी पण आहे, एवढी महागाची गाडी, पण लॉंग रूटला गाडी पाहिजे तशी नाहीये. ओके. हो, सो तुम्हाला सगळ्यात जास्त कम्फर्ट इनोव्हा मध्ये वाटतो? इनोव्हा मध्ये. तुम्ही या गाडीला आतापर्यंत किती किलोमीटर चालवलेलं आहे? आतापर्यंत आपली गाडी झाली 1,36,000. 1,36,000 किलोमीटर चालवली. थोडक्यात आता 1.5 लाखच होईल. अच्छा, पण मला एक प्रश्न वाटतो, म्हणजे ही जी गाडी आहे ना, आता 2018 साली वेगळा होता लुक. तुम्ही या गाडीमध्ये काय केलं की याचा हा जो लुक आहे ना, म्हणजे हे सगळं जे डिझाईन आहे हे मला 2025-26च्या इनोव्हाचं वाटतं. हो, आता मी फेसलिफ्ट चेंज केलं की जरा थोडस नवीन पाहिजे, गाडीमध्ये थोडासा चेंजेस पाहिजे, म्हणून त्याच्यामुळे आपण गाडीचं. याला किती खर्च आला साधारणतः? आपल्याला आला 1-1.5 लाख रुपये आला खर्च. अच्छा, तर याच्यामध्ये तुम्ही मला असं वाटतं हेडलाईट, बंपर वगैरे, ग्रिल हे सगळं चेंज केलं. तर बोनट पण चेंज करावं लागलं होतं का? बोनेट चेंज केलं मी, ते थोडस डॅमेज होता आतमधनं म्हणून चेंज केलं. बट तसं नाही गरज नव्हती तशी. अच्छा अच्छा. बट हा लुक म्हणजे जो लेटेस्ट लुक आहे त्याच्यामध्ये ही गाडी आहे. बट ही गाडी आहे 2018 ची. या गाडीमध्ये तुम्ही आतापर्यंतचा लॉंगेस्ट ट्रिप कुठपर्यंत केली आणि किती किलोमीटरची केली? मी आता केरळमध्ये गेलो होतो एक गाडी घेऊन, ही म्हणजे त्याला झाले 2 वर्ष झाले. 2 वर्षापूर्वी गेलो होतो गाडी घेऊन. मी तसं वन टाइम म्हणलं तरी 1,000 किलोमीटर गाडी चालवतो. अच्छा, वन टाइम मध्ये. अच्छा, म्हणजे एका दिवसात 1,000 किलोमीटर आरामात या गाडीमध्ये कव्हर करतात. त्यावेळेला तुम्हाला असं काही थकवा किंवा गाडी चालवताना बोर? या गाडीमध्ये म्हणजे फीचर्स नाही आहेत ना बऱ्याच लोकांना. आता जसं की माहितीये फॉर्च्युनर आणि क्रिस्टामध्ये फीचर्स येत नाही जास्त, जसं की सनरूफ नाही. आता रॉक्स पण आहे तुमच्याकडे, तर रॉक्स मध्ये तुम्हाला माहितीये म्युझिक सिस्टम, साऊंड सिस्टम, म्हणजे बाकी जे फीचर्स असतात तर ते फीचर्स नाही आहेत त्याच्यामध्ये. फीचर्स जरी नसले पण बाकीचा एवढा कम्फर्ट आहे आणि गाडी चालवायचा जो फील आहे तो एवढा भारी आहे की किती म्हणलं लांबचं रनिंग असलं तरी तिच्यात कटाळा नाही. अच्छा,
म्हणजे कंटाळाच तुम्ही नाही. याला किती लॉंग हायवे ट्रिपला जरी हे घेऊन गेले तर त्यावेळेला यांना कुठलाही म्हणजे असं कंटाळा वगैरे त्यावेळेला जाणवत जाणवत नाही, नाही. एकदम आरामात तुमची ड्राईव्ह होते. आणि बॉडी पेन नाही, काय नाही, काहीच नाही, किती अच्छा. लांब गेलं तरी. आणि कुठल्याही सीटवर बसल्यावर म्हणजे फ्रंट नाही मागे बसलं तर नाही, मागं बसलं तरी नाही, उलट अच्छा. मागं आणि कम्फर्ट, space- मागं पण कम्फर्ट खूप जास्त अच्छा, हा आहे. तेच आपल्याला Bucket seat ऑडियन्सला आहेत आपले. सांगायचं राहिलं, एकदम हो. बकेट सीट आहे, बट ही 6 सीटर व्हेरियंट आहे. मी हो. तुम्हाला आता इंटिरियरची इथं क्लिप अटॅच करतो. हे 6 सीटर व्हेरियंट आहे. याच्यामध्ये जसं समोर 2 कॅप्टन सीट्स आहे तशाच मध्ये सुद्धा 2 कॅप्टन सीट आहेत. त्याच्या मागे ज्या थर्ड रोच्या सीट्स आहे त्या सुद्धा एकदम कम्फर्टेबल आहेत. सो त्यामुळे लॉंग हायवे ट्रिपला ही गाडी एकदम कम्फर्टेबल आहे असं ओनरचं हो. म्हणणं आहे. आता जो दुसरा प्रश्न आहे माझा, हा जरा महत्वाचा आहे. हो. आतापर्यंत तुम्ही गाडी 1,36,000 किलोमीटर चालवली, अच्छा. तर आतापर्यंत या गाडीच्या इंजिन मध्ये किंवा गिअरबॉक्स मध्ये काही प्रॉब्लेम आला? नाही, काहीच नाही कधीच प्रॉब्लेम नाही. आतापर्यंत. इंजिनला काही थोडं पण आजपर्यंत काही- कधीच इंजिन आजपर्यंत उघडलं नाही किंवा काहीच काम नाही. काहीच आणि काम. गिअरबॉक्स मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे, ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला थोडा पण काहीच प्रॉब्लेम नाही, एकदाही नाही. एकदा पण नाही. क्या बात आहे. दिस इज टोयोटाची ही रिलायबिलिटी आहे. म्हणजे की हिला मी सांगतो ना, अजून यांनी 5 लाख किलोमीटर पर्यंत जरी वापरली तरी या गाडीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि ही गाडी आतापर्यंत यांची 4-5 लाख झाली पण असती, बट यांच्याकडे दुसरी अजून एक क्रिस्टा आहे. सो त्यामुळे यांचा रन डिवाइड होतो. म्हणजे यांचे वडील आहेत, भाऊ आहे, सो हे आलटून पालटून यांच्याकडे ही गाडी सर्क्युलेट होत असते. बट सगळ्यात जास्त यांचा प्रेफरन्स हा क्रिस्टल असतो लॉंग हायवे ट्रिप्सला. आता सगळ्यात महत्वाच्या पार्टकडे आपण येऊया, जो की आहे सर्व्हिसचा. आजपर्यंत गाडीच्या किती सर्व्हिस झाल्या, काय अंदाजे सांगू शकता तुम्ही? एक 8-9 झाले असतील. 8-9. माझ्या हिशोबाने 12-13 झाले असते, हा, जास्त झाले असतील. कारण की 1,36,000 हो. गाडी चालली. दर 10,000 तुम्ही मला आपण जेव्हा येत होतो त्यावेळेला तुम्ही मला हा, बोलले हा. की दर 10,000 वर दर 10,000 करतो. अच्छा. ते थोडस लक्षात नाही आलं. हा, तर मग एक अंदाजाने मला सांगा की प्रत्येक सर्व्हिसला खर्च किती येतो तुम्हाला? एक ऑइल चेंज असेल तर 18-19 हजार रुपये येतो. अच्छा, एवढा खर्च लागतो हो, प्रत्येक सर्व्हिसला? हो, कारण की ब्रेक ऑटोमॅटिक असल्यामुळे ब्रेक पॅडचा थोडासा प्रॉब्लेम येतो. अच्छा, हा, ओके. ब्रेक पॅड लवकर जातात का? जाते थोडे. मग तुम्ही दर 10,000 वर बदलतात का 20,000 वर बदलतात? 20-25 हजारला ब्रेक पॅड बदलतात. हो. मग ज्या वेळेला समजा आपण ब्रेक पॅड नाही बदलले त्यावेळेला 13-14 हजार सर्व्हिसला? हो, 13-14 हजार. म्हणजे जसं की आपलं टोयोटा आणि, फॉर्च्युनरचं आहे त्याच पद्धतीने हिचं सुद्धा हो. सर्व्हिस कॉस्ट आहे जवळपास आहे. जरी दोन्ही गाड्या वेगवेगळ्या पण सर्व्हिस कॉस्टच्या बाबतीत दोन्ही जवळपास Same सारख्याच आहे, same आहे. आहे. आता अजून दुसरा एक प्रश्न, गाडीचं आता ठीक आहे ऑटोमॅटिक आहे त्यामुळे क्लचचा तर विषयच नाही, बट बॅटरी रिलेटेड कधी काही प्रॉब्लेम आले तुम्हाला? बॅटरी रिलेटेड तसा येत राहतो मध्ये आधी. बॅटरी ड्रेन हा. झालीच असेल हो, तर किती वेळा बॅटरी बदलली आतापर्यंत 3दा बदलले. 3 वेळा बॅटरी बदलली. हो. म्हणजे साधारणतः एक बॅटरी तुमची 30,000-40,000 किलोमीटर हो, पर्यंत जाते. हो. ठीक. आणि एक महत्वाचा प्रश्न, शॉकअपच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे जे शॉकअप आहेत तर हे कम्फर्टेबल आहेत का नाही? खूप कम्फर्टेबल आहेत, एवढे भारी आहेत की काय त्याला. फक्त आमचं रनिंग जास्त असल्यामुळे, कुठं असं हायवेला जास्त रनिंग असल्यामुळे आपण गाडीचं 1,10,000 आता सस्पेन्शन बदललेले आहेत. अच्छा, सस्पेन्शन चेंज केलं? हो, आता केलं चेंज. 1,10,000 किलोमीटर वर. हो. तर इंटरेस्टिंग मुद्दा आहे. 1,10,000 किलोमीटर वरती यांनी सस्पेन्शन चेंज केलं गाडीचं. आणि याला खर्च किती आला? आपल्याला आला एक 90-95 हजार रुपये आला. 90-95 हजार पर्यंत खर्च आला. हो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा अजून एक पार्ट मला तुम्हाला विचारायचा होता, गाडीचा मायलेज काय? आता ऑटोमॅटिक आहे, डिझेल 2.8 लिटरचं इंजिन आहे, मायलेज काय देते? मायलेजचं सध्या सांगायला गेलं तर मायलेज खूप, ऑटोमॅटिक 2.8 मोठं इंजिन आहे एवढं, त्याच्यामुळं मायलेजचा थोडासा प्रॉब्लेमच येतो. अच्छा. मायलेज सिटीमध्ये देते एक 6-7चा. अच्छा. हा, आणि हायवेला एक मॅक्स 10.5 ते 10, त्याच्यावरती गाडी नाही देत. हो ग, मग मायलेजच्या बाबतीत हो. थोडंसं आहे कन्सर्न. हो, concern. मायलेज गाडीचा थोडा कमीच आहे. हो. आता मला असं वाटतं याच्यामध्ये 2.8 लिटरचं इंजिन अवेलेबल नाही आहे ना नाही, सध्या? हे बंद झालं. 2.4 आहे सर. 2.4 आहे. हो. आता 2.4 सीसीचं इंजिन अवेलेबल आहे. ही जी जुनी गाडी आहे, म्हणजे ज्या वेळेला 2018 मध्ये क्रिस्टा आली होती तर त्यावेळेच हे जे इंजिन आहे ना, आज पण खूप बायर्स रिसेल मार्केटमध्ये ही गाडी शोधत असतात, हो. तरी लवकर भेटत नाही त्यांना. नाही बिकॉज भेटत. 2.8 लिटरचं इंजिन जे पहिले काही बायर्सनी घेतलं त्यांनाच ते म्हणजे भेटलेलं आहे. आता जर क्रिस्टा घ्यायची म्हणलं तर 2.4 लिटरचं इंजिन आहे, ते थोडंसं अंडर पॉवर्ड वाटतं, बट त्याच्यामध्ये थोडंसं मायलेज जास्त आहे. त्याला मायलेज जास्त आहे हो. त्याच्यामध्ये. तो एक प्लस पॉईंट आहे त्याच्यामध्ये. बट बाकी ओव्हरऑल जर इंजिन परफॉर्मन्स बघितला आपण, जे स्पीड पिकअप असू देतं त्या बाबतीत हे इंजिन खरंच दमदार आहे. आणि एकदा गाडी फुल केल्यानंतर किती किलोमीटर चालते? म्हणजे हिची रेंज काय येते एकदा फुल केल्यावर? 500 किलोमीटर जाते गाडी. 500 पर्यंत जाते. हो, रेंज आणि- येते 500 किलोमीटरची. 500-550 अशा ह्याच्यात येते. अच्छा. आता आपण या गाडीच्या नेगेटिव्ह कडे येऊयात. आजपर्यंत या गाडीमध्ये तुम्हाला असं काही नेगेटिव्ह पॉईंट काय जाणवले असतील तर ते ऑनेस्टली सांगा आपल्या व्ह्युअर्सला. एक फक्त टायरचा खूप प्रॉब्लेम आहे. हा. तिला 17 इंचेसचे अलॉय व्हील आहेत, ओके. त्याच्यामुळे तिचे टायर्स पण लो प्रोफाईलचे आहेत. हो.
कम्फर्ट साठी त्यांनी लो प्रोफाईल दिले का काही कंपनीचं असेल 2.4 चे टायर वेगळे येतात आणि हिचे वेगळे आहेत. अच्छा. तर ते लो प्रोफाईल हा. असल्यामुळं गाडी जेव्हा हायवेला असते खड्डा अचानक येतच राहतात किती पण बरोबर, खड्डे, बरोबर. पण त्या खड्ड्यात गाडी जर जम्प झाली तर डायरेक्ट हे टायर फुटतो, नाही तर मग टायरला डायरेक्ट हे येतं, ग्रेटर येतो. अच्छा. हो. सो तो एक इश्यू आहे टायरचा की लो प्रोफाईल हो. टायर्स आहे. मग याच्यामध्ये तुम्ही अपसाईज का नाही करत टायर, थोडं एक जास्त प्रोफाईलचा पण टायर टाकला तर? मग तो कम्फर्ट नाही भेटत. अच्छा. जो त्या हे- comfortच्या बाबतीत मग त्याला गाडीमध्ये- अलॉय व्हील पण बदलायला लागतील मला, 16 इंचचे अलॉय व्हील टाकायला अच्छा. लागतील. मग तो टायर पण 16 इंचचा होऊन तो मग त्याच्यामध्ये जास्त हाय आपल्याला- प्रोफाईलचा यायला लागेल तो अच्छा टायर. अच्छा. मग तुम्ही आतापर्यंत या गाडीचे टायर्स किती वेळा बदलले? आतापर्यंत तसं खरं सांगायचं म्हणलं तर 4 वेळा टायर बदललेले आहेत. अच्छा. हा. म्हणजे जवळपास आता यांनी 7-8 वर्ष गाडी वापरली, 1,36,000 गाडी चाललेली आहे आणि एवढ्या पूर्ण प्रवासात ही गाडीने आतापर्यंत 7 ते 8 वेळा त्यांनी टायर बदललेले आहे. हो. एकदा जेव्हा तुम्ही टायर रिप्लेस करता तर किती खर्च येतो? एक टायर तसा लो प्रोफाईलचा असल्यामुळे हम्म. त्या टायरची पण प्राइस जास्त आहे. अच्छा. 12,500-13,000 रुपये एका टायरची प्राइस आहे. ओके. हा. म्हणजे साधारणतः तुम्हाला एक 60,000 पर्यंत. आणि जो दुसरा तो 16 इंचचा जो टायर येतो त्याची टायरची किंमत काहीतरी 6,500-7,000 रुपये आहे. अच्छा अच्छा. हा, तो 2.4 तो त्याची प्राइस कमी आहे. हो त्याची कमी आहे. ओके. अजून या व्यतिरिक्त काही निगेटिव्ह आहेत गाडीचे, म्हणजे इंटिरियरच्या बाबतीत, कम्फर्टच्या बाबतीत किंवा कसलाही इलेक्ट्रिकल सिस्टम वगैरे काहीतरी, हेडलाइट, फॉग लॅम्प, कशाच्या बाबतीत? नाही दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त एकच तो जे आपण इन्फोटेन जे हे जे जी स्क्रीन आहे मध्ये, स्क्रीन आहे हा, त्या स्क्रीनचाच थोडासा फक्त प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो? टचला थोडासा येतो कधी कधी आला तर. तो आणि रिस्पॉन्स त्याचा थोडा स्लो आहे. स्लो आहे आणि आपलं काय म्हणतात फीचर्स पण कमी आहेत त्याच्यात. हा. आता ठीक आहे, 2018 ची गाडी आहे, त्या हिशोबाने तेव्हाच्या लेवलचे फीचर्स आहेत. हो. आता जर क्रिस्टा घ्यायला गेलं तर त्याच्यामध्ये अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले सुद्धा येतं. वायरलेस नाही आहे, वायर्ड आहे, पण ते फीचर येतं. हो. म्हणजे जसं फॉर्च्युनर मध्ये येतं तसे फीचर्स क्रिस्टामध्ये सुद्धा आता सध्या येत आहे, जे आता फेसलिफ्ट आलेलं आहे क्रिस्टाचं. आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण यांना विचारूया. जर का समजा आज तुम्हाला ही गाडी चेंज करायची आहे, आता ही गाडी 1,36,000 चालू आहे, एक समजा तुम्हाला नसेल बदलायची, बट माझ्यासाठी क्लिअरली आन्सर सांगा, हो, हो. आपल्याला ऑडियन्सला उत्तर द्यायचंय. समजा ही गाडी आपल्याला बदलायची आहे, हा. ही गाडी तुम्ही विकली, हो या गाडीच्या रिप्लेसमेंट मध्ये कोणती गाडी घेणार? हीच घेणार. परत इनोवा क्रिस्टा? हो इनोवाच घेणार. म्हणजे तुम्ही इनोवा क्रिस्टाच्या जागी परत इनोवा क्रिस्टाच घ्यायचा? हो तीच घेणार. घेतली आणि जर का समजा ही गाडी बंद झाली मग? बंद झाली तर बघू मग तेव्हा कुठली गाडी असेल हिच्या ह्याच्यात. इनोवा हायक्रॉस नाही घेणार का? नो इनोवा हायक्रॉस नाही. म्हणजे तुम्ही पूर्ण निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे फुल. अच्छा. बरेच म्हणजे तिचा लुक आहे गाडीचा भारी, हा पण गाडी आतमधनं बघायला गेलं तरी असं पाहिजे तसं ज्या गाडीचं हा. जे एक्सपेक्टेशन होते हा, हा. ती गाडी तशी नाहीये. ओके. हो. म्हणजे एक थोडीशी निराशा आहे हा. हायक्रॉस बाबतीत. आणि मला आतापर्यंत म्हणजे जे टोयोटाचे जे युजर्स आहेत ज्यांच्याकडे इनोवा क्रिस्टा किंवा फॉर्च्युनर आहे ना, ते मला नेहमी एकच गोष्ट सांगतात की हायक्रॉस मध्ये बसला ना आम्हाला तर एक मारुती काइंड ऑफ फिलिंग येते, असं हा. वाटतं ही मोठी साईजची आणि तिच्या घेरचा पण जो नॉब आहे हा तो पण असा वरती दिलाय वर आहे असा. असं. हा तर Right. त्याच्यामुळे जी गाडी चालवायला फील आहे तो येत नाही त्या गाडीत. अच्छा. ती गाडी चालून बघितलं, बाकीच्या मायलेजच्या बाबतीत पण एवढी चांगली आहे गाडी सगळ्या बाबतीत, हा. पण नाही गाडी ती तशी. हायक्रॉस मध्ये हा. हायक्रॉस मध्ये यांना म्हणजे बिलकुल जायचं नाहीये. नाही, नाही. मग ठीक आहे, तुम्ही म्हणता क्रिस्टाच घेणार. पाहिजे तशी गाडी घ्यायची म्हणलं मी दुसरी गाडी घेईन, हा. पण आपल्याला हिला जर रिप्लेस करायची असेल कुठल्या गाडीसोबत तर तुम्हाला क्रिस्टाला लाईफ मध्ये एक लाईफ लॉंग साठी एक क्रिस्टा पाहिजेच पाहिजे. पाहिजे. ही आहे इनोवा क्रिस्टाची फॅन बेस. म्हणजे लिटरली एकदा जर एखाद्या ओनरनी ही गाडी जर घेतली ना तर तो वारंवार क्रिस्टाच घेतो आणि लॉंग लाईफ ही गाडी वापरतो. अनेक जण आज सुद्धा मला युट्यूब वरती, इंस्टाग्राम वरती मेसेज करून विचारतात किंवा कमेंट्स मध्ये विचारतात की दादा क्रिस्टा कशी आहे, क्रिस्टा आम्ही घेऊ का नको. मी तुम्हाला सगळ्यांना एक ऑनेस्टली उत्तर सांगतो, जर का समजा तुम्ही हायक्रॉस आणि क्रिस्टा मध्ये जर कन्फ्युज असाल, जर तुम्हाला जास्त फीचर पाहिजे ठीक आहे हायक्रॉस चांगला प्रोडक्ट आहे, बट जर का समजा तुम्हाला लॉंग लाईफ रिलायबिलिटी पाहिजे, दमदार इंजिन पाहिजे, डिझेल इंजिन पाहिजे, तर निश्चितपणे तुम्ही इनोवा क्रिस्टाच घेतली पाहिजे. हो. आणि आज एक ओनर सुद्धा आपल्यासोबत तोच फीडबॅक शेअर आणि करतो. जे आता चान्स आहे डिझेल इंजिनचा आणि आता जी गाडी हा. डिस्कंटिन्यू व्हायच्या आधी जे आता गाडीचे एवढे भारी गाडी येते आता, हा. ते आता चान्स येतो कोणाला घ्यायची असेल ते आता घ्या खरं तर. नंतर पुढे भविष्यात गाडी राहते नाही राहते ते आता सांगता नाही, डिस्कंटिन्यू होईल त्याच्यामुळं. ओके. आणि डिझेल मॉडेल भेटतो एक गोष्ट ती आहे, आणि मॅन्युअल आहे ह्याच्यात आता ऑटोमॅटिक बंद झालेली आहे. हा, ऑटोमॅटिकचा आता हो. ऑप्शन नाही अवेलेबल. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की आता जर क्रिस्टा घ्यायला गेलं तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक अवेलेबलच नाहीये. नाही. सो त्यामुळे एक यालाच लागून एक प्रश्न आहे माझा, रिसेल मार्केटमध्ये या गाडीची व्हॅल्यू खूप वाढलेली आहे. खूप वाढलेली. रिसेल मध्ये मला आता गाडीची मी गाडी घेतली होती 28.5 लाखाला हा. त्यावेळेस 2018 साली. हा. आता पण गाडीची मला रिसेलला व्हॅल्यू 20-22 लाख रुपये कोणी देते.
म्हणजे ही आहे टोयोटाची रिसेल व्हॅल्यू. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, म्हणजे तो आपल्या तुमच्याशी रिलेटेड नाही आहे, बट तो आपल्या म्हणजे कोणी जर व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना जर का समजा सेकंड हँड मार्केटमध्ये इनोवा क्रिस्टा घ्यायची आहे, तर त्यावेळेला तुम्ही एक सजेशन द्या, म्हणजे तुम्ही एक ओनर आहे या गाडीचे, तर तुम्ही त्यांना सांगा व्ह्युअर्सला की ही गाडी जर रिसेल मार्केटमध्ये घ्यायची तर कुठल्या गोष्टी चेक केल्या पाहिजे ही गाडी घेताना. तसं चेक केलं पाहिजे इंजिनचं एक थोडस तेवढं चेक केलं पाहिजे, काय काम केलंय का इंजिनचं, कुठं गाडीचं डॅमेज आहे होती का काय. आतमधनं जे आपण जिथं दरवाजा ओपन करतो त्याच्या इथं जे लब्बर असतो त्याच्या आतमध्ये लगेच कळतं गाडीचं काय ऍक्सिडेंट असेल वगैरे झालं असं, ऍक्सिडेंट वगैरे असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर तिथून लगेच कळतं. आपल्या रिपेंट केलेली असेल ना गाडी, जे ओरिजिनल गाडीचा कलर असतो आणि तो कलर मध्ये फरकच दिसतो. म्हणजे बरेचदा अशा वेळेस काही ठिकाणी असं होतं की जरी तुम्ही टोयोटा मधून सर्व्हिस रेकॉर्ड काढला तर तिथे तुम्हाला भेटणार नाही की गाडी रिपेंट केली आहे किंवा गाडी ऍक्सिडेंटल आहे. काही लोक बाहेरून काम करतात आणि मग ते डीलरला विकतात, मग त्या ठिकाणी डीलर तिला अजून चकाचक करून विकतो. तर अशा वेळेस जसं आपल्याला या ओनरनी सांगितलं तर या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे, जसं की गाडीची बिडिंग उघडून त्या ठिकाणी मेटल पार्ट चेक करणं, कलर चेक करणं, इंजिन, आणि अजून त्या व्यतिरिक्त काही अशा गोष्टी चेक केल्या पाहिजे जसं की या गाडीच्या बाबतीत स्पेशली. नाही बाकीचं नाही काय, म्हणजे जे जनरल चेकअप आहे आपला तसंच एक फक्त जनरल तर आणि एक सस्पेन्शन एक थोडस चेक करून घ्यायचं. हा, तो एक सस्पेन्शनचा विषय आणि टायर सुद्धा बघितलं. हा टायर, कारण की या गाडीचे टायर लवकर जातात. हो. आता एक रॅपिड फायर राऊंड आपण यांच्याशी करूया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, एका शब्दात उत्तर द्यायचं बरं का. चालेल. एका शब्दात. चालेल. सगळ्यात पहिले तर सांगा गाडीचा कम्फर्ट. एक नंबर. एक नंबर. एकच नंबर. रिलायबिलिटी खूप भारी. अच्छा, टोयोटाची रिलायबिलिटी बघायचं काम. म्हणजे त्याला बघायचंच कामच नाही. अच्छा, आणि किती पण 7 लाख किलोमीटर होते काही होते. ओके. आणि मेंटेनन्स मेंटेनन्स आहे बऱ्यापैकी आहे. अच्छा, इथे थोडे कमी झाले, अजून यांना खाली आणतो. मायलेज मायलेज तर खूपच कमी. इथे अजून खाली आले. नाही मायलेज कमी. ओके. आणि इंजिन परफॉर्मन्स खूप भारी, जबरदस्त. हो खूप एकदम जबरदस्त, म्हणजे खूपच जास्त भारी. आणि गाडी व्हॅल्यू फॉर मनी आहे. हो 100%, 1000%. आणि अजून एक प्रश्न, तुम्ही ही गाडी दुसऱ्यांना रिकमेंड करणार का? समजा आता मला जर गाडी घ्यायची तर मलाच रिकमेंड करणार का ही गाडी? कारण डोळे दाखवून घ्या. डोळे दाखवून घ्यायचे. हा. इनोवा हायक्रॉस का इनोवा क्रिस्टा? इनोवा, ऑब्विसली इनोवा. हायक्रॉस का क्रिस्टा? क्रिस्टा. इनोवा क्रिस्टा. ठीक आहे, म्हणजे याच्यातून आपल्याला ऑडियन्सला एक क्लॅरिटी भेटते की जर का समजा तुम्हाला गाडी घ्यायचा विचार असेल तर तुम्ही कुठली घेतली पाहिजे. तर मित्रांनो, हा होता इनोवा क्रिस्टाचा ऑनेस्ट ओनरशिप रिव्ह्यू. आणि आता आपण जसं ओनरला विचारलंच क्लिअरली, त्यांनी त्यांचा 7-8 वर्षांचा अनुभव शेअर केला. 1,36,000 ची गाडी त्यांनी चालवलेली आहे. याच्यामध्ये त्यांना काय प्रॉब्लेम्स वाटले गाडीमध्ये, त्याचबरोबर गाडीचा कम्फर्ट, मायलेज, आणि दुसऱ्यांना ते रिकमेंड करणार का, या सगळ्या प्रश्नांची, म्हणजे मला तरी असं वाटतं तुम्हाला जे प्रश्नांची उत्तर हवी होती तुम्हाला भेटली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे जर काही प्रश्न असतील कुठल्याही गाडीविषयी, म्हणजे ते इनोवा टोयोटा विषयी असो, इनोवा क्रिस्टा विषयी असो, किंवा इव्हन कुठल्याही गाडीविषयी असो, तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंट मी वाचत असतो आणि मी प्रत्येक कमेंटला उत्तर देत असतो. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बिकॉज तुमचा सपोर्ट असणं हे खूप गरजेचं आहे. बेल नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करा, बिकॉज आपल्या चॅनलवरती भरपूर कार रिव्ह्यू कंटेंट, त्याचबरोबर ट्रॅव्हल ब्लॉग्स आणि कारचे ऑटो सेक्टर मधले ऑनेस्ट, एकदम क्लिअर मराठीमध्ये मी तुम्हाला रिव्ह्यू सांगत असतो. ऑटो सेक्टर मधली ऑनेस्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि मला आशा आहे की आपले सगळे व्ह्युअर्स ते इंटरेस्टिंगली बघत असतील. हा, आणि मी पण तुमचे व्हिडिओ बघतो, नक्की सबस्क्राईब करा. आणि एवढं भारी व्हिडिओ करतात आणि आपली मराठी माणसं कुठंतरी सांगतात समजून सगळ्या गोष्टी, तेवढं तुम्ही बघा. आणि हे गाडीसाठी घेण्यासाठी एक लक्ष्मी असते तुमची, त्याची माहिती पूर्ण करून सगळं बघून हे सांगून करा. खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जसं आपला युट्यूब चॅनल आहे, आपण कार्स विषयी माहिती सांगत असतो, बट हे गाडी म्हणजे आपल्यासाठी खरंच, आपण मराठी माणसासाठी आपली लक्ष्मी आहे की आपण जर आपण आपल्या घरात ही जी लक्ष्मी आणतोय तर त्याआधी आपण एकदम क्लिअर माहिती घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर गाडीची, म्हणजे आपल्या लक्ष्मीची तेवढीच काळजी सुद्धा घेतली पाहिजे. हो बरोबर. ठीक आहे, चला आता मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.